अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमदायी जाऊ दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामींनी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, दत्त जयंतीचा सप्ताह सुरू झालेला आहे 20 तारखेपासून 20 ते 27 डिसेंबर, आपल्या 26 डिसेंबरपर्यंत आपल्याला दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची होती, स्वामी समर्थांची जास्तीत जास्त सेवा करायची होती, पारायण करायची होती, यज्ञ वगैरे जे काय आहे ते करायचं होतं। पण प्रत्येकाला ही गोष्ट जमेल असं नाही, आणि कोणाच्या हातून जमलं नसेल त्यांनी उद्या आवर्जून एखादी गोष्ट दान करायची। कारण आपण जर एखादी गोष्ट दान केली तर आपल्या पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। मी खरं सांगते तुम्हाला, प्रामाणिक ह्या वर्षी माझ्याकडून कुठलीच सेवा झालेली नाही आहे। वर्षाला मी 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण, दुर्गा सप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती पाठ म्हणा किंवा संपूर्ण सारा अमृत हे नेहमी करायची, पण ह्या वर्षी माझ्याकडून कुठलीही सेवा झाली नाही। कारण माझी आई जाऊन अजून वर्ष झालं नाही, पण मला करायची इच्छा न म्हणण्यापेक्षा महाराजांनी माझ्याकडून करूनच घेतलं नाही आहे। कारण महाराजांची इच्छाच नव्हती माझ्याकडून काही सेवा करून न घेणे, पण माझ्या हातून नामस्मरण आणि माझ्या हातून फक्त दुसऱ्यांचं चांगलं व्हावे ही माझ्या मनात इच्छा। तुम्हाला मी एक आवर्जून सांगते, तुम्ही कितीही सेवा करा आणि तुमचं मन जर पापी असेल, कपटी असेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तुम्ही एक वेळ एक सेवा कमी ठेवा, पण दुसऱ्यांच्याबद्दल भावना चांगली ठेवा, दुसऱ्यांच्याबद्दल मनात वाईट विचार आणू नका, मनातले विचार चांगले ठेवा। त्यातून सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांचा, स्वामी समर्थांचा नक्की आशीर्वाद मिळतो। तुम्ही खूप पारायण करता, खूप पोथी वाचता, दत्त महाराजांची वर्षभर पारायण 8, 10, 20 काय शक्य होईल तेवढी पारायण करता, पण तुमचं मन स्वच्छ नसेल तर त्या पारायणचा काहीही तुम्हाला उपयोग नाही। म्हणून सांगते, मन स्वच्छ ठेवा, दुसऱ्याचं चांगलं चिंता, तुमचं चांगलं महाराज करतील, नामस्मरण चालू ठेवा, शक्य होईल तेवढं दान करा। म्हणून उद्या दत्त जयंती, मार्गशीर्ष महिना, पौर्णिमा, आणि या दिवशी तुम्ही जर कुठली गोष्ट दान केला तर तुमच्या पितृंचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल। पितृ शांत असतील तर आपल्याला घरात अडचणी येत नसतात, आपल्या घरात सुख, शांती, समाधान असतं। एक वेळ देव रागवला तर त्याला आपण पारायण, प्रार्थना वगैरे करून त्याचा आशीर्वाद घेऊ शकतो, पण पितृंचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला पितृ शांत करण्यासाठी काही दान गोष्टी करायच्या असतात। ह्या गोष्टी तुम्ही एखाद्या विशिष्ट तिथीला, सणाला करू शकता। तर उद्या तुम्ही आवर्जून पितृ शांतीसाठी दत्त जयंती निमित्त पिवळी मिठाई, पिवळं वस्त्र, केळी असं दान करा। गरीबाला जिथे अन्नाची गरज आहे तिथे अन्न दान करा। तुम्ही गरीब जिथे रस्त्याला, फुटपाथवरती लोक राहतात, थंडीचे दिवस आहेत, ब्लँकेट द्या, तुमच्या ऐपतीप्रमाणे 1 द्या, 2 द्या, 4 द्या, स्वेटर द्या लहान मुलांसाठी। तुम्ही अन्न म्हणजे पिठलं भाकरी, महाराजांना पिठलं भाकरी खूप प्रिय आहे, त्यामुळे पिठलं भाकरी तुम्ही काही विशिष्ट गरीब लोकांना तिथं जाऊन तुम्ही अन्न दान करू शकता। अनाथ आश्रममध्ये तुम्ही जेवण दान करू शकता। जिथे गरज आहे तिथे अन्न दान करा, जिथे गरज आहे तिथे गोष्टी दान करा, जिथे गरज नाही तिथं बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये मित्रमैत्रिणी येत असेल आणि त्यांना एखादी गोष्ट तुम्ही दान केला तर त्याला किंमत नसते, कारण त्याच्याकडे ते असतं। पण ज्याच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याला तुम्ही आवर्जून दान करा, आणि तुम्ही केलेल्या दानाचं जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते पितृंच्या आशीर्वादातून मिळणार आहे। त्यामुळे आवर्जून तुम्ही, दत्त जयंती आहे उद्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमा आहे, आणि म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे आवर्जून तुम्ही एखादी गोष्ट दान करा। जिथं चप्पल दान करा। बघा, चप्पल जे आहे ते आपण म्हणतो कुठल्या तर आपण ठिकाणी गेलो आणि आपलं चप्पल हरवलं तर म्हणतो आपल्या पाठीमागची पिढा गेली, तर तुम्ही चप्पल सुद्धा दान करू शकता। अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून तुम्ही दान करायचं। मी अजूनही सांगते की तुम्ही चिमण्यांना खाऊ घाला, कावळ्यांना खाऊ घाला, माशांना खाऊ घाला, मुंग्यांना साखर टाका रोज, त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळत असतो। जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा, जेवढं शक्य होईल तेवढं तुमचे, मी भले म्हणत नाही तुम्ही भरपूर दान करा, पण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही दान करून तुम्ही तुमच्या घरातमधलं वातावरण, पितृंचं आशीर्वाद घेऊ शकता, किंवा तुमच्या घरात
ज्या काय अडचणी त्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये पैशाची प्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, किंवा अडचणी ज्या काय आहेत, संकट आहेत, ती सगळी निघून जातील. आणि हे सगळं निघून गेल्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समाधान लाभेल, तुमच्या घरात आनंद राहील, आरोग्य उत्तम राहील. हे तुम्ही आवर्जून उद्या करा. मी तुम्हाला सांगते, उद्या जर तुमच्या जवळपास आसपास मंदिर दत्त महाराजांचं असेल, स्वामी समर्थांचं केंद्र असेल, तर तिथं जाताना तुम्ही अवश्य पिवळी मिठाई घेऊन जावा, केळीचा प्रसाद घेऊन जावा. तिथे तुम्ही ते केळीचा प्रसाद ठेवा, तिथं 4 लोकांच्या मुखामध्ये प्रसाद जाऊ दे. हे आवर्जून तुम्ही उद्या करायचं आहे. जास्तीत जास्त दान करा आणि जास्तीत जास्त तुम्ही उद्या शक्य होईल तेवढं तुमच्या हातून दान केलेलं पुण्य मिळवा आणि पितृंचा आशीर्वाद मिळवा. तुमच्या घरातल्या अडचणी दूर करा. हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना शेअर करा. कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये पितृदोष असेल तर निघून जाईल. पितृशांती करायला आपल्याला हजारोनं खर्च लोक सांगतात. जे पुजारी लोक असतात ते पितृंची शांती करण्यासाठी हजारो रुपये खर्च सांगतात. पण आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी दान करून पितृंच्यापासून मुक्ती मिळवू शकतो. हे तुम्ही आवर्जून करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा. माझ्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला वाटतंय ते सांगा. श्री स्वामी समर्थ.